लष्करी जसा वेढा पडावा सीमेच्या आपल्या सरहद्दीच्या भागाच्या 3 रात्री म्हणजे 4 दिवसासाठी सगळं सामान अंथरून पांघरून आपली पाळीव जनावरं, कोंबडी, कुत्री ही काय जे सगळं काय त्यांचं अगदी नगलिगतच आहे हे सगळं घेऊन रामेश्वराची एक नौबत झडते आणि त्या नौबतीबरोबर आणि तोफ डागली जाते आणि त्या तोफेबरोबर हा गाव पूर्णतः रितावतो. तर मित्रांनो, आपल्यासोबत सावंत काका आहेत आणि कशा पद्धतीने ही गावपळण केली जाते आणि का केली जाते हे आता आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. अरविंद सावंत, माझं घराणं हे 1720 पासून महालदार म्हणून कार्यरत आहे आणि या घराण्यात माझी आता 11वी पिढी आहे. आता या 24 पर्यंत विचार केला तर या कसबा नावाचा जो आमचा आचरा गाव आहे, या कसब्या गावावर 1674 पूर्वी आम्ही मौर्य काळात सुभेदार या पदावर राजपात्रित अधिकारी होतो आणि शिवाय आमचं राजघराणं हे त्याच्यात इथे त्यांचा जो वाडा होता त्याच्यावर होतं. पुढे 1720 मध्ये आमचं गाव हे रामेश्वराला इनाम गेलं. करवीर सरकार ह्या देवस्थानची सुरक्षिता आणि देवाची विशेष प्रकारची व्यवस्था संरक्षितेच्या दृष्टिकोनातून सुरक्षेतून आमच्या घराण्याकडे म्हणजे उद्योजकाकडे महालदार हे पद निर्माण करून देवस्थानाकडे ती सोपवली गेली. तिथपासनं आमचं हे घर अशा सेवेशी हे आहे आणि आजही आम्ही अशा ह्याच्यात जो शुभकालातला थाट आहे, शुभकालाच्या आदिलशहाच्या काळातला आहे आणि शाळाच्याही पूर्वी इथे चालुक्याच्याही काळात जो होता आणि मौर्य काळात अशा सगळ्या काळातून आमचं घराणं ह्या रामेश्वराच्या सेवेशी आणि रामेश्वर या गावाशी अत्यंत निगडीत आहे आणि गेले जवळजवळ 14 पिढ्या ह्या सगळ्या घराण्याची मला म्हणजे याची जाण आहे आणि आजही आम्ही त्याच याच्याने आम्ही आमच्या सदरकीचे कडातोडा, ढाल तलवार अशा प्रकारची आजही जी आयुध आहेत पुरातन नामदास रामेश्वरच्या सेवेला सतत कार्यरत आहोत. मग गावपळण असो की देवाचा अन्य कार्यक्रम असो, गावपळण हा जो एक कार्यक्रम एक सांस्कृतिक वारसा समजण्या इतका खूप वर्षा थराचा आहे आणि हा आर्य आणि अनार्य या कालावधीपासून आपली जो कोकण हा भाग आहे हा अत्यंत शिव आणि शक्तीच्या उपासनेत खूप खोलवर आणि अध्यात्मकाच्या दृष्टिकोनातून मानवी जीवन सुखकर व्हावं या सगळ्या नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक साथी वगैरे आणि इतरत्र शिवाय या तांत्रिकतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शिव आणि शक्ती यांचा हा जो उद्वेग आहे ह्या कोकणात आणि या निसर्गात त्याच्यातून मानव जीवन कसं सुखी होईल, अशातून ज्या काही साथी आणि इतरत्र बाबी ह्या सगळ्या कशा दूर होतील आणि परमेश्वर कृपेने आपलं मानवी जीवन आणि हा सगळा कोकणातला वारसा आपल्याला कसा जपता येईल, इथून ही परंपरा सुरू झाली असावी. हळूहळू ती जशी जशी लोकांना सोयीची किंवा लोकांना सुखकर होईल किंवा त्याच्यातून मार्ग काढता येईल अशा प्रकारे त्याच्यातून पुढे दैविकदृष्ट्या याला वळण देण्यात आलं आणि प्रत्येक गावात ही जी काही ग्रामदेवता, मुख्य देवता किंवा जी एकूण ही खेडी आहे तिथून आत्ता जवळजवळ 1000 आसपास असली या कोकणात म्हणजे आपण ज्याला तळ कोकण म्हणतो, सह्याद्रीचा खालाटीचा पट्टा म्हणतो किंवा आपला समुद्रकिनारा हा सगळा जो भाग आहे हा असा एक समूह, असा उत्तम प्रकारचा भूमीचा समूह हा एकत्रित झालेला आहे. इथे या सगळ्या देवदेवतेनी अशी प्रत्येक गावात शक्ती आणि उपासनेची देवतेची ही सगळी ह्याच्यातून झाली. तर मग त्याची कृपा आपल्यावर व्हावी, त्या शक्तीचं आपल्याला जीवनाला माध्यम मिळालं आणि आपली जी एक मानवी जीवनाची एक संस्कृती आहे किंवा मानवीची जी हळूहळू जो भाग होणारा ह्याचा आहे जीवनाला सुखकर अशातून या शक्तीचा आपल्याला कसा लाभ घेता येईल याच्यातून ही प्रथा सुरू झाली असावी. आणि त्याचबरोबर इथे जे काही पूर्वी कुठलेही साथीचे आजार म्हणजे प्लेग, पटकी, देवी,
कांगण्या वगैरे अशा या महाभयंकर अशा ह्या ज्या काही साथी सुरू झाल्या, याच्यातून आपलं ह्या इथे या निसर्गापासून आणि या साथीपासून आपलं कसं संरक्षण होईल. या कोकणाकडे येणारी वादळं आणि त्याच्यातून होणारी सगळी ही यापासून आपल्या ह्या मानवी जीवनाचं आणि ह्या सगळ्या संस्कृतीचं आणि ह्या निसर्गाचं कशी जपणूक होईल आणि आपले ते कसे उपयोगतील, अशा प्रकारे प्रत्येक याने गावोगाव ही प्रथा जवळजवळ हळू एकमेकापासून सुरू करून ही ज्यांना ज्यांना जी अभिप्रेत झाली, त्यांना सगळी असं वाटलं की इथे आपल्याला सुखावं आहे आणि याच्यातून ह्या दैविक आणि निसर्गिक कोपांचा एक प्रादुर्भाव म्हणणार नाही मी, परंतु हा उपद्रव कसा आपल्याला सौम्य करता येईल आणि त्याच्याशी एकरूप कसं राहता येईल आणि अशा प्रकारची अवस्था ही प्राप्त व्हावी म्हणून ही गावपळण सुरू झाली. पूर्वी ही गावपळण वर्षातून एक दिवस असा निर्जन भाग करायचा, निर्धूर करायचा आणि कुठेही मानवी, प्राणी, सस्तन प्राणी ह्या सगळ्यापासून हा गाव मुक्त करावा. आणि अशी एक अज्ञात शक्ती आहे या सृष्टीत, की तिला तिची मोकळी करून द्यावी आणि अशा या मोकळीकेतून ती त्यांचा संचार हा निर्भयतेने मुक्तपणे त्या गावात व्हावा. आणि पूर्वी जशी गावाची हवा किंवा इतरत्र हा भाग आहे हा शुद्धीकरण व्हावा आणि याच्यातून मग जे आत्ता जे ह्याचं हे प्रदूषण आहे, मग हवेचं असेल, प्राण्याचं असेल, अन्य गोष्टीचं, हे सगळं निदान ते दूर व्हावं आणि ह्यातून ही प्रथा सुरू झाली. आणि मग ही देव येतानाच ही रामेश्वराच्या या भूमीत रामेश्वरा इनाम सुरू झाली आहे आणि ह्या कार्यप्रणालीला एक उत्तम प्रकारचं चांगलं वळण आणि लोकांना त्याच्यातून काही लोक सहजगत्या ते स्वीकारतील आणि एक सहजीवन जगतील. त्याचबरोबर एक वनभोजन आणि आपलं सहकुटुंब, आपली वाडी, आपली गाव आणि आपण ह्या सीमेच्या पलीकडे वापरून झाल्यानंतर तिथे एक वनभोजनाचा म्हणा किंवा हा सहजीवनाचा एक कार्यक्रम मुक्तपणे या निसर्गात जगू, अशातून हा एक आनंदाचा कार्यक्रम. आणि ह्या निसर्गात जे जे काही भयानक जे मानवी प्राण्याला किंवा इतरत्रही प्राण्यांना जे घातक असे जे आजार किंवा साथी पसरतील त्या थांबाव्यात आणि परमेश्वराच्या कृपेने हे जीवन सगळ्यात उत्तम प्रकारे आपणाला उपभोगता यावं, अशातून ही प्रथा सुरू झाली. आणि मग या प्रथेतून पुढे श्री रामेश्वराच्या आमच्या गावापुरतं म्हणायचं तर श्री रामेश्वर देव हे 1720ला ह्या गाव पूर्णतः रामेश्वरला सॉईल इनाम आहे, भू इनाम आहे आणि इथे पूर्णतः रामेश्वराचं या अगदी 5,000 जमीन, आणखी 2 मैल लांबीचा समुद्रकिनारा आणि अर्धा फरलांग समुद्राचा पाणी हे रामेश्वरच्या मालकी झाल्यानंतर या गावपळीला आणखी एक चांगला बाज, एक उत्तम प्रकारचं वळण 1720 नंतर प्राप्त झालं. आणि 1720 ते आता हे 2024 पर्यंत हव्यातपणे अगदी देवाच्या नियमाने घालून दिलेल्या पद्धती कार्यप्रणालीप्रमाणे हे सगळं सुरू आहेत. गावातले लोक, मानकरी आणि संबंधित देवाचे जे लोक अधिकारी आहेत आणि हा जो सगळा हा चालवला जातं ते एकत्र येतात आणि देव दीपावलीला श्री रामेश्वराला कौल लावतात आणि तिथे जो कौल मिळाला की याची गावपळणीची प्रथा सुरू होते. आणि अशा प्रकारे प्रत्येक दिवसाला एक असं म्हणून 3 दिवसाच्या मधच्या गॅपमध्ये 3 वर्षानंतर पुन्हा एक 3 दिवस ही गाव असा ओस पाडायचा आणि पुन्हा गावालाही निसर्ग आणि ह्या निसर्गाचं सगळं असणारं सगळं, मग तिथले श्वापद असतील, निसर्ग म्हणजे प्राणी असतील, वनप्राणी असतील, भूत पिशाच असं जर एक क्षणभर आपण म्हटलं तरी सुद्धा अशा प्रकारच्या अघोरी शक्ती आहेत, ज्या शक्ती आज आपल्याला दृश्य स्वरूपात दिसू शकत नाहीत किंवा मात्र त्या सगळ्या भासत आहेत किंवा त्याची अनुभूती येते. ह्या सगळ्यांना त्यांचं जीवन, त्यांचा हा एक कार्यक्रम मर्यादित करून द्यावा आणि अशातून हा 3 दिवसाचा कार्यक्रम इनामदार श्री रामेश्वराला देव दीपावलीला गावातले प्रत्येक उत्सुकतेने, अगदी उत्कंठेने ग्रामस्थ जमा होतात आणि रहिवासी जमा झालेत की मग रामेश्वरला दुपारी माध्यानंतर 2 वाजता कौल लावला जातो. रामेश्वरचा कौल मिळतात. आनंदाने हा गावपळणीचे कार्यक्रम डिक्लेअर होतो आणि लोक आपलं सगळं 1, 2, 3 दिवसासाठी, 3 रात्री म्हणजे 4 दिवसासाठी सगळं सामान अंथरून पांघरून आपली
पाळीव जनावरं, कोंबडी, कुत्री ही काय जे सगळं काय त्यांचं जेव अगदी नगलिगतच आहे, हे सगळं घेऊन रामेश्वराची एक सरनौबत झडते आणि त्या नौबतीबरोबर आणि तोफ डागली जाते आणि त्या तोफेबरोबर हा गाव पूर्णतः रितावतो, की तिथे दिवसासुद्धा मनुष्य फिरकू शकत नाही. अशा प्रकारचं त्या गावात दडपण निर्माण होतं आणि वातावरण निर्मिती होऊन अगदी गाव अगदी म्हणजे निर्जूल होतो. त्याच्यानंतर सगळं ह्या 5-3 दिवसात आणि अशा प्रकारचं एक उत्तम आनंदी जीवन हे वातावरणात तयार होतं. तर लोकांना एक चांगलं सहजीवन वेशेच्या बाहेर, गाव सीमेच्या बाहेर हे लोक सगळे रावटी-रावटीने प्रत्येक वाडीनुरूप आणि कुटुंबाने हे सगळं सहजीवन जगतात. जात-पात, धर्म हे सगळं विसरतात आणि अशा त्या गावाला पूर्ण एक ह्याचा लष्करी जसा वेढा पडावा सीमेच्या आपल्या सरहद्दीच्या बाहेर, तसा या गावाच्या सीमेवर ह्या सगळ्या आत्ता असणाऱ्या ह्या जनतेचा जो यात्रेची रयत आहे, ह्या सगळ्या रयतेचा सगळे म्हणजे मुसलमान, ख्रिश्चन, हिंदू आणि जे जे काही इथे लोक आहेत, हे सगळे आनंदाने आणि कुठल्याही प्रकारची सक्ती नसताना नाही, असं करून एक सहजीवन आणि हा आनंद निसर्गाने निसर्गाप्रमाणे निसर्गाला पुन्हा ही मुक्तता प्राप्त करून दैविकदृष्ट्या द्यावी आणि अशातून ही प्रथा उत्तम प्रकारे सुरू झाली आहे. आज लोकही पाळत आहेत आणि अशा प्रकारे 3 रात्र म्हणजे 4 दिवस देवाचा परत कौल गाव भरण्याचा हुकूम होईपर्यंत अगदी आपल्या घरादारावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवून साधी कडी लावून बंद करून हा गाव मुक्त करून पुन्हा देवाच्या स्वाधीन करून जसा निसर्ग तसा हा गाव जगामाकाला देतात आणि हा जसा गावातला हा जो एक गंभीर आणि अशा प्रकारचा जसा हा जो सगळे वातावरण निर्मिते तशी गावाच्या बाहेर एक वनभोजन आणखी सहजीवन ह्याचा उत्तम कार्यक्रम ह्या 4 दिवसात लोक सगळे भोगतात आणि आम्ही उपभोगतात आणि आनंदाने जातात. तसे भरलेल्या मनाने परत गावाकडे येतात. ही रामेश्वराची आणि परमेश्वराची किमया आणि ज्यांनी ही निर्मिती केली अशा प्रकारे ह्या सगळं खरोखर त्यावेळेचे ऋषीमुनी असतील, यतिसन्यासी असतील किंवा जे कोणी लोक असतील त्यांनी ही प्रथा पाडून गावातली उत्तम प्रकारे अशी निसर्गाची संतुलन हे त्यांनी राखलेलं आहे आणि खरोखरच देवाच्या या कृपेने त्याला धार्मिक बाब दिल्यामुळे प्रत्येकजण हा आपली एक धार्मिक बाब आहे. मग तो मुसलमान असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो किंवा अन्य कोणी जमातीतले असो, ती जशी ही परमेश्वराची ही आज्ञा आहे असं समजून आनंदाने सगळं करतात. कुठेही या दिवसात कुठल्या प्रकारची चोरीमारी किंवा कुठेही वादविवाद किंवा कशाही नाही. उत्तम प्रकारचं सहजीवन आणि मुक्तपणाने आणि बायकांनाही इथे एक माहेरवासीन अशा प्रकारचा आनंदही कुटुंबातून आणि शेजाऱ्यातून मिळतो आणि एक सहजीवन आणि गावाच्या भोवती असणारा हा जो एक वेढा पडलेला असतो अगदी भावनेचा, हा लोकांना उपभोगता येतो, आनंद भोगता येतो. अशा प्रकारे ही गावपळण होते.